नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की महाडीबीटीची जी फार्मर स्कीम आहे त्या पोर्टलवरती राबवली जाणारी म्हणजेच की काटेरी तार कुंपण योजना म्हणजेच की नेमकी कशी राबवली जाते व लाभ कोणाला दिला जातो याबद्दलचं अनुदान वगैरे किती दिलं जातं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. म्हणजेच की सोशल मीडियाच्या माध्यमातून 90% अनुदानावरती तार कुंपण योजना अशी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. योजना महाडीबीटी वरती नाही तर म्हणजेच की दिल्यानंतर मग बऱ्याच जणांच्या माध्यमातून विचारणा केली जात आहे की महाडीबीटी वरती असलेली तार कुंपण योजना ही नेमकी काय आहे, त्यांच्या अंतर्गत कोण कोण पात्र आहे. आपण जर पाहिलं तर MIDCH या एकात्मिक फलोत्पादन ही योजना राबवली जाते. केंद्र सरकारची योजना राज्यामध्ये महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवर माध्यमातून राबवली जाते. यांच्या अंतर्गत एक बाब आहे म्हणजेच की कुंपण या बाबीला 2025-26 मध्ये नवीन गाईडलाईन आहे. अनुदानाची परिसीमा निश्चित करून ही बाब महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलच्या माध्यमातून राबवलीसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. योजनेच्या अंतर्गत 300 प्रति रनिंग मीटर असा एक दर निश्चित करण्यात आलेला आहे. म्हणजेच की प्रति शेतकरी जास्तीत जास्त 1000 रनिंग मीटर पर्यंत बाबीचा लाभ दिला जातो. 10 फुटावरती लोखंडी पोल उभा करून 4 ताराचं कुंपण मारण्यासाठी या योजनेच्या अंतर्गत तरतूद आहे, ज्यांच्यामध्ये जास्तीत जास्त 50% किंवा प्रति शेतकरी 1000 रनिंग मीटर अशा प्रकारामध्ये अनुदान दिलं जातं. म्हणजेच की शेतकरी यांच्यामध्ये अर्ज करून लाभ घेऊ शकतो. परंतु म्हणजेच की एकात्मिक फलोत्पादन या बाबींसाठी जे काही तरतुदी करण्यात आलेले आहेत त्यांचा निधीचा मुळात कमी असतो. म्हणजेच की यांच्या अंतर्गत फळबागाची लागवड आहे, औषधी वनस्पतीची लागवड आहे, नवीन ड्रॅगन फ्रूट आले किंवा अनेक साऱ्या बाबी यांच्यामध्ये सुगंधित फुलं बऱ्याच साऱ्या यांच्यामध्ये ॲड करण्यात आलेले आहे. परंतु म्हणजेच की आधारित घटक करण्यात आलेले आहे. कांदा चाळी आहेत किंवा शीतगृह, हरित नेट, शेड नेट, यांच्यानंतर पॉली हाऊस अशा मोठ्या बाबींसाठी अंतर्गत या एकंदरीत आपण जर पाहिलं तर योजनेच्या अंतर्गत तरतुदीत करण्यात आलेले आहे. निधी हा मोठ्या बाबींवरती मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो, ज्यांच्यामुळे ही जी बाब आहे अशा बाबींना दिली जातं व लक्षात खूप कमी असतो की अशा कमी लक्षांक प्रमाणात शेतकरी यांच्यामध्ये पात्र केले जातात. यांच्यामध्ये कोण शेतकरी पात्र होतात आपण ते बघणार आहोत. म्हणजेच की आता शेतकऱ्याने रोपवाटिका घेतली, त्या रोपवाटिकेच्या असलेले कुंपण एखाद्या शेतकऱ्यांचं पॉली हाऊस, शेडनेस हाऊस किंवा एखादी फळबागवर MIDS च्या अंतर्गत एकात्मिक फलोत्पादन आंतरफलोत्पादन बाबींच्या घालण्यासाठी अनुदान दिलं जातं. 50% मर्यादा असते याच्यामध्ये व ज्यांच्यामुळे 90% अनुदानावरती तार कुंपण योजना ही वेगळी आहे. एक न्यूलिकल बजेट म्हणजेच की केंद्रवर्धी जे आहे ते बजेट असतं त्यांच्यामध्ये राबवली जातं. जिल्हा परिषद योजनेच्या अंतर्गत राबवली जाते. महाडीबीटी फार्मर स्कीम ही राबवली जाते. फलोत्पादन ही राबवली जाते. म्हणजेच की आता कमी असल्यामुळे शेतकरी कमी प्रमाणपत्र पात्र होतील, मात्र तुम्ही यांच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. धन्यवाद.